ज्या वेळेला आपण एखादा आयडिया घेतो, त्याच्यानंतर स्टार्टअप सुरू करण्यासाठी अभ्यास करतो, मार्केटचा अभ्यास करतो, या सगळ्या गोष्टी झाल्याच. पण त्याच वेळेला नेमकं गुंतवणूक किती करावी, म्हणजे कितीने सुरुवात करावी, त्याच्यानंतर ते कुठून आणावी, गुंतवणुकीसाठीचे पैसे, हाही प्रश्न असतोच. तर बरोबर. याचं उत्तर काय आहे? हे बघा, कोणी पण आपला व्यवसाय चालू करायच्या आधी हं, त्याचा असाच गोल असतो. आपल्या सगळ्यांचा असाच गोल असतो, हं, की आपला व्यवसाय जो आहे, तो 10,000 पटीने पुढे गेला पाहिजे हं, हं, आणि खूप मोठा झाला पाहिजे. पण तुम्ही मला एक सांगा, ते 10,000 पटीचा जी प्रक्रिया आहे, हं, हं, त्याच्याबद्दल तुम्ही आज प्लॅनिंग करू शकता का? जे तुमचा आज नेटवर्क आहे, जे तुमचे आज रिसोर्सेस आहे, हं, हं, ते मिळून तुम्ही त्या पुढचा एवढा विचार करू शकता का? नाही करू शकत. हं, हं, कोणच नाही करू शकत. कारण ह्याला कसं आहे, की एक 5 ते 10 वर्ष तरी मिनिमम लागते आणि हं, तेवढा हं. पुढचा विचार कोणच करू नाही शकत. कारण खूप गोष्टी बदलतात एवढ्या समयमध्ये. हो. तर तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी, की ते हं, 10,000 पट पोहोचण्यासाठी हं, हं, तुम्ही आधीच्या ते 100 पटीपर्यंत बिझनेस कसा न्यायचा, हं, तो हं. तुम्ही आजच्या तारखेत खूप सोप्या पद्धतीने त्याचा विचार मग करू हेच शकता. जे आहे म्हणजे 100 पटीपर्यंत आता समजा एक्स अमाउंट आहे. समजा आपण समजूयात की 10 लाखांची आपण गुंतवणूक केली एखाद्या स्टार्टअपमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या 100 पटीपर्यंत आपला बिझनेस न्यावा असं जर समजा गोल सेट केलंय, तर त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? किंवा कशा पद्धतीनं हे गोल वाढवत जायला पाहिजे? आता मी 100 पटच का म्हणालो? हं. कारण 100 पट जेव्हा तुम्ही एक गोल सेट करून कुठलंही कार्य करता, हां. मग तुम्ही त्या गोलच्या हिशोबाने ते कार्य करता आणि बाकीचे जे डिस्टर्बन्सेस असतात किंवा नॉट डिस्टर्बन्सेस पण काही गोष्टी असतात जे म्हणजे त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचे नसतात. त्याच्यामध्ये तुमचं रिसोर्सेस वेस्ट नाही होत. हं, हं, हं. तुमचे पैसे असेल, तुमचा वेळ असेल किंवा काही असेल, फक्त ते 100 पट पोहोचेपर्यंत असतं. हं, मग हं, ते हं. 100 पटीचा लक्ष्य जो असतो, तो काही पण असू शकतो. जे तुम्हाला फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं फंडिंग उचलायचं लक्ष्य असेल हं, हं. किंवा तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या देशामध्ये तुमचा बिझनेस पोहोचवण्याचं किंवा तिकडे एक ब्रांच टाकण्याचा निर्णय असेल हं, हं. किंवा गव्हर्नमेंटकडनं काही तुम्हाला लाभ घेण्याचा विचार असेल. एम हं, असेल, हं, त्याच्यासाठी तुम्हाला एक तुमचं बिझनेस स्टँडिंग उभं करणं खूप गरजेचं असतं हं, किंवा हं. तुम्हाला कुठल्याही फ्रँचायझी ओनरशी तुम्हाला एक संवाद साधायचा असेल, हं, हं. त्याला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल, तर सगळे तुमचे बिझनेस डिसिजन जे असतात, ते हं, 100 हं. पटी पोहोचेपर्यंत फक्त ते एक लक्ष्याच्या दिशेने केले पाहिजेत. हं, हं, आता हं. तुम्हाला मी एक उदाहरण देतो, हे हां. का महत्त्वाचं आहे. हं, हं. कारण काय होतं, की सपोज की तुम्ही एका सिच्युएशनला येता, बिझनेस जेव्हा चालू हं, करतो, हं. तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं 2 व्हेंडरच्या मध्ये. हां. आता 2 व्हेंडरच्या मध्ये लॉजिकली एक नवीन बिझनेस चालू केलेला माणूस काय विचार करेल, की हा मला सप्लाय चांगल्या क्वालिटीचा हं. करेल आणि ह्याचा भाव योग्य कमी आहे. पद्धतीने हां. लागायला पाहिजे. हं. आता काय होतं, की हा व्हेंडर सपोज की तुमच्या व्यवसायासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. हं, हं. ज्याच्यामुळे सपोज की हा व्हेंडर जर का तुम्हाला अटॅच झाला, तर हं, हं. उद्या जर का तो नसेल, तर तुमचा बिझनेस अधोरेखित सुद्धा शकतो. जर का हां, हा हां. व्हेंडर ह्या भूमिकेचा आहे हं, हं. आणि आता तुम्ही 2 का 3 वर्ष पुढे जाऊन ह्या व्हेंडरसोबत काम करता हं, हं, हं. आणि बिझनेस एका पटीपर्यंत आणता हं. आणि मग त्याच्यानंतर त्या वेळेला विचार करता, की आता मी ह्या लेव्हलला आलोय, की मला इन्व्हेस्टर्सकडे जाऊन माझा बिझनेस अजून वाढवायचा आणि एक्सपान्शन कसा करायचा, हं, हं. ह्याचा मला आता मी विचार करू शकतो आणि मार्केटमध्ये मी बाहेर जाऊ शकतो. हं, हं. आता काय होतं, जेव्हा तो व्यक्ती बिझनेसच्या ह्या लेव्हलवर बाहेर जातो आणि त्याला इन्व्हेस्टर भेटतात, हं, हं. की आणि त्या इन्व्हेस्टर्स बरोबर त्यांचं जुळायला लागतं. हं, हं. पण काही कारणांमुळे त्या इन्व्हेस्टर्सना किंवा त्या बिझनेस पार्टनर्सना जे नवीन जुडलेले असतात, हं, हं. जो तुमचा बिझनेस नवीन पटीवर घेऊन नेणार जातात. असतात, हं, हं. त्यांना जो तुमचा वेंडर आहे, तो योग्य वाटत नाही. काही कारणांमुळे ते असू शकतं, हं, हं. की म्हणजे त्याच्या त्या वेंडरमध्ये त्यांना कॅपेबिलिटी दिसत नसेल, हं, की हं, हा हं. पुढे बिझनेस नेऊ शकतो किंवा त्या वेंडरचं रेप्युटेशन मार्केटमध्ये असं नसेल, की जेव्हा ते इन्व्हेस्टर जोडले जातील हं, तुमच्यासोबत, हं, हं. तर पुढचं जे प्लॅनिंग आहे, ते बरोबर होणार नाही. हं, हं, हं. आता तुम्ही काय करणार? जेव्हा एवढं सगळं मेहनत घेऊन 3 वर्षानंतर हा वेळ तुमच्यावर आलेली आहे. ह्यावेळी जर का तुम्ही तो व्हेंडर बदलायला जाल आणि जर का दुसरा व्हेंडर टाकायला जाल तुमच्या बिझनेसमध्ये, तर हं. तुम्हाला बिझनेस कॉन्सिक्वेन्सेस खूप झेलायला लागतील आणि तुमचं बरोबर. नुकसान सुद्धा होईल. ह्याच्यामुळे तुमचं फ्युचर प्लॅनिंग सुद्धा अफेक्ट होईल. हं, हं, हं. पण ॲट द सेम टाईम जर का तुम्ही विचार केला असता आधी, की मी 3 का 5 वर्षानंतर
या प्रकारच्या इन्व्हेस्टर्सकडे जाऊन फंड मागणार आहे, हम्म, हम्म, या बँकेकडे जाऊन फंड मागणार आहे, का हम्म. ह्या गव्हर्नमेंटच्या लाभ घेणार आहे. पॉलिसीजचा लाभ घेणार आहे, तर तुमचं प्लॅनिंग आणि तुमचा जो वेंडर आहे, तुम्ही डे वन पासून तोच वेंडरची निवड केली हम्म, असती. हम्म. भलेही तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये थोडासा नुकसान झाला असता, हा पण हा. तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट हा दिसला असता तेव्हा. बरोबर. तर दिस इज द ब्युटी ऑफ बॅक वर्किंग. राईट. तुमचे सगळे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही जर का बॅक वर्किंगच्या हिशोबाने केले, तर तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा.